श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, गुरूंचे पाठबळ असणे आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे असते आणि आपल्याला गुरुचे जर पाठबळ असेल तर कोणतेही कामात अडथळे न येता किंवा कुठलीही अडचणी जीवनात येत नाही बघा. आणि गुरुचे पाठबळ मिळवण्यासाठी गुरूंची सेवा ही करावीच लागते, त्याच्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट मिळत नाही. आणि जीवनात गुरु हे असणे खूप महत्त्वाचे असते आणि गुरूंचं सेवा केल्याशिवाय आपल्याला त्यांचा आधार किंवा पाठबळ मिळत नसतं, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. आणि बघा, आपली कुठली पण इच्छा असू द्या किंवा आपली कोणतीही अडचण असू द्या, ती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर गुरूंचं पाठबळ पाहिजे. याच्यासाठी आपण गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचावा, म्हणजे तुमच्या ज्या काही अडचणी असतील किंवा घरातील संसारातील ज्या काही अडचणी त्या दूर होण्यास मदत होईल बघा. तो अध्याय आहे 14वा अध्याय. आता 14वा अध्याय हा अध्याय तुम्ही 3 दिवस वाचायचा आहे. आणि हा अध्याय तुम्ही महिन्यातील पहिल्या गुरुवारी पण चालू करू शकता किंवा कुठल्याही गुरुवारी चालू करू शकता. गुरुवार 1, शुक्रवार 2, शनिवार 3 असे 3 दिवस तुम्हाला वाचायचे आहे. पहिल्यांदा सकाळ सकाळ लवकर उठून आपलं स्वामींची किंवा श्री गुरुदत्तांची मूर्ती स्वच्छ करून गंध पुन्हा चंदन फुले ती वाहून आपली सेवा म्हणजे हे करायचं आहे. फुले ती पिवळी फुलं ती व्हायची आहेत. आणि नंतर हातात अक्षता घेऊन आपल्या ज्या काही अडचणी असतील किंवा ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होऊ द्या म्हणून म्हणायचं आहे. त्याच्यासाठी मी हा अध्याय वाचत आहे. 3 दिवसाचं हे अध्याय वाचत आहे. दत्त महाराज किंवा स्वामी महाराज त्या पूर्ण होऊ द्या. आणि नंतर जे काही घरात गुळाचा नैवेद्य केलेलं असते ते दाखवत जावा किंवा घरात जे काही केले ते नैवेद्यासाठी दाखवायचं आहे. हे 3 दिवस तुम्हाला सलग वाचायचं आहे बघा. आणि हे वाचल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुम्ही हे दररोज वाचलं तरी तुम्हाला खूप फरक जाणवतो बघा घरात. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस तुम्हाला वाचायचे आहे बघा. कोणतीही इच्छा असू द्या किंवा काय असू द्या, आपल्याला गुरुचं पाठबळ पाहिजे बघा. गुरूंचे जर आपल्याला पाठबळ असेल तर जीवनात सगळ्या गोष्टी मार्गी लागतात बघा आणि सगळे सुख मिळायला सुरुवात होते. आता त्याच्यासाठी आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे. दररोज वाचला ना अतिउत्तम. आणि वेळ नसेल तर तुम्ही गुरुवार, शुक्रवार, शनिवार हे 3 दिवस तुम्हाला नक्की वाचायचं आहे. फरक नक्की जाणवेल बघा. असे 3 दिवस करत जायचं आहे. तुम्हाला 1-2 आठवड्यामध्ये तुमच्यातच घरात म्हणजे वातावरण आणि तुम्हाला कामे मार्गी लागलेली दिसून येतील बघा. आणि 3ऱ्या दिवशी आपल्याला घरात गोडाचं करायचं आहे. गोडाचा नैवेद्य करून स्वामींना दाखवायचा आहे, दत्त महाराजांना दाखवायचं आहे. ही सेवा संपन्न करायची आहे बघा.